बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ कथा कादंबरीकार दिबा पाटील सर लिखित कथा घालमेल. राम प्रहरी पांडूला जाग आली. त्यानं अंथरुणावर उठून बसतात विठ्ठला विठ्ठला असं पंढरीच्या पांडुरंगाचं नाव घेतलं. देवाचं नाव घेतच त्यानं आपल्या गळ्यातील तुळशी माळेवरून बोटं फिरवली. तेवढ्यात त्याच्या बायकोची चिमाची हाक त्याच्या कानावर आली. ती त्याला हाक देत म्हणाली, उठलासा नव्हा, पार फटफटलं की. उठलो उठलो असं म्हणत त्यानं अंगाखालच्या घोंगड्याची आणि पांघरल्या वाकळेची घडी घातली. क्षणभर त्या घड्या खाली टाकून त्यानं त्यावरच बसकन मारली. अंगावरच्या तारदेवच्या दणक्यातल्या पोटावरच्या खिशात हात घालून त्यानं कापडी नाडीत गुंडाळली तंबाखूची चंची बाहेर काढली. त्या चंचीची नाडी सोडून चंचीतली चिमूटभर तंबाखू त्यानं तळहातावर घेतली. तिच्यात कणभर चुना मळत उजव्या हाताच्या अंगठ्यानं तंबाखू मळतच त्यानं बसल्या जागेवरूनच आपल्या छपराकडं पाहिलं. उसाच्या पाल्यानं शाकारलेलं ते छप्पर आता त्याच्यासारखंच वाकत चाललं होतं. त्यानं वयाची साठी ओलांडलेली आणि छपरानं ऊन पावसात अर्ध तप ओलांडलेलं. जशी त्याची हाडं जीर्ण झालेली तशाच छपराच्या मेढी पण मेटाकुटीला आलेल्या. त्याच्या डोक्यावरचे केस काबाड कष्टाने पांढरे होऊन पातळ झालेले. तसाच अनेक वादळ वाऱ्याशी झुंबी देत त्या छपरावरचा पालाही ठिकठिकाणी विस्कटलेला. त्या छपराचा अवतार पाहून तो उदास झाला. त्या छपराकडे बघत तो मनातल्या मनात म्हणाला, ते पालापाचोळ्याचं छप्पारच आहे. आज उद्या शाखाला तर नव्यानं रुपड घेईल की, पण माझं वाळल्याला आयुष्य पुन्हा उभारी घेईल काही. ह्यो देह असाच ढासळत जाऊन मातीमोल होणार आहे. त्याच्या मनाची घालमेल झाली, जशी विजत चालल्या पंतीची व्हावी आणि तिने फरफरावं तशी. त्या छपराकडे बघून त्याला गतकाळाची आठवण झाली. 10 वर्षांपूर्वी तो गावातला वाडा विकून मळ्यात वस्तीला आलेला. मळ्यातल्याच बांधावरच्या 4 बाभळी तोडून त्यानं उसाच्या पाल्याचं छप्पर उभं केलं. ते उभं करताना त्याची बायको चिमा गहीवरून म्हणाली, धनी काय होतंय आणि काय झालं. बायकोला धीर देतो म्हणाला, अगे ह्यो वनवास कुणाला चुकलाय. एवढं मोठं दशरथ राजाचं राज्य, पण त्याच्याच पोराला प्रभू रामाला वनवास भोगावा लागला. हे राजाचा महाल सोडून राना वनात भटकाय लागले. त्याला बी आपल्यासारख्या चंद्रमोळी झोपडी दिवस काढावं लागले. त्यावर चिमा म्हणाली, तुमचं समज खरं आहे, खरं आहे. तो वनवास एका तपाचा होता. त्या रामाचा राजवाडा शाबूत होता, पण आपल्या वाड्याचं काय झालं. तो पुन्हा कधी मिळणार आहे काय. चिमाच्या प्रश्नावर त्याच्याकडे उत्तर नव्हतं. तरी पण तो रिटून बायकोला म्हणालाच, तू काही बी काळजी करू नकस. आपला बंड्या शाळा शिकतोय. त्यो चांगली शाळा शिकल, बॅरिस्टर होईल आणि पुन्हा त्या वाड्यासारखाच वाडा गावाशेजारच्या गावंदरीच्या पट्टीत बांधूया. चिमा म्हणाली, एक वेळा गावंदरीची पट्टी दिली असती सहा तर लई बेस झाला असतं, पण गावातला भाऊबंदातला नांदता वाडा द्यायला नको होता. चिमाच्या या बोलण्यानं त्याच्या काळजाला भोकं पडली. तो कसा तरी चिमाला म्हणाला, चिमा, आमच्या बाप जाद्यापासनं ज्या काळ्या आईनं आम्हाला पोटाला भाकरी दिली, तिला सावकारांच्या घशात घालायची माझी हिंमत झाली नाही. 3 डोह्यांचा वाडा बी आता मेटाकुटीला झाला होता. त्याला दुरुस्त करायचं म्हणलं असतं तरी 10 गुंठ जमीन विकायला लागली असती. नाहीतरी आपण आबा सावकाराचं कर्ज तरी कसं फेडणार होतो. काळ मागे लागावा तसा तो मागे लागला होता. वाडा ऐकून बी त्याचं व्याजाचं पैसे द्यायचं राहिलंच की. पांडूच्या या बोलण्यावर चिमा गप्प झाली.
ती मूकपणे रानातल्या कामाला लागली, पण वाड्याच्या आठवणीनं त्याच्या काळजाला घरं पडली. त्याच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. त्या पाण्यात कर्जापायी गेलेला वाडा तरंगला. रोज सकाळी येऊन शिव्या घालणारा आबा सावकार उभा राहिला. त्या सावकाराला तरी काय म्हणावं. सगुणाचं मोठ्या मुलीचं लगीन उभं राहिलं तेव्हा हाच सावकार देवासारखा वाटला. मलकापूरचं पाहुणं तालेवार भेटलं. त्यांचा मुलगा मराठी शाळेत मास्तर, 5 एकर जमीन, एकटाच पोरगा, अंगावर काळा कूट, खाली धोतर, पायात कुरकुरणारी कोल्हापुरी पायतानं, डोक्यावर गोल काळी टोपी घातलेला त्या पोराचा बाप जीप गाडी भरून माणसं घेऊन सगुणाला बघायला आला. त्याचा मास्तर पोरगा सुट्टा बुट्टात आलेला, नाव प्रताप. त्यानं बैठकीवर बसल्या बसल्या समोर येऊन पाटावर बसणाऱ्या सगुणाकडे बघत होकारार्थी मान हलवली. तसा कोटवाला त्याचा बाप गालात हसत म्हणाला, पाहुणं, पोरगी पसंत आहे, आता द्या घ्यायचं बोलूया. बैठकीला पांडूनं आपल्या भावकीतली 4 जाणती माणसं बोलावलेली. त्यातल्या सर्जेराव अण्णाकडे बघत पांडू म्हणाला, अण्णा, तुम्हीच बोला आमच्या वतीनं. तसा अण्णा सुखावला. तो हाताच्या सदऱ्याच्या बाह्या सरसावत ताट बसत म्हणाला, पाहुणं, पोरगी सोन्यासारखी आहे. आता तुम्हासनी बी पसंत पडली या. ती तुमच्या लोकाला शोभल अशी आहे. आता द्या घ्यायचं, काय बोलायचं. त्यावर पोराचा बाप म्हणाला, पोरगा एकटा आहे, जमीन जुमला आहे, शिवाय मास्तर बी हाय. त्या मानानंच बोलणं व्हायला पाहिजे हाय. तुम्ही काय देणार बोला. अण्णा म्हणाला, तुमचं काय आहे ते बोला, म्हणजे मग आमची झाप तुम्हाला सांगतो. पाहुण्या बरोबर आलेला एक जण म्हणाला, तसं नको, तुम्ही काय देणार ते बोला हो. मग अण्णा म्हणाला, आम्ही म्हणतो नारळ आणि पुरगी देतो, मग तुमचं आमचं जमायचं नाही. असं पोराचा बाप बोलला. असं म्हणून तो बैठकीतून उठायलाच लागला. सर्जेरावांना त्याचा हात धरून म्हणाला, उठताय कशा बाई, आम्ही आमचं म्हणणं मांडलं, आता तुम्ही तुमचं म्हणणं मांडा. पुन्हा वाटाघाटी सुरू झाल्या. पाहुण्यानं 10 तोळं सोनं व पेहराव मागितला, शिवाय मानपान. त्याच्यात तो यायलाच तयार नव्हता. नाही होय नाही होय करीत वाटाघाटी फिसकडायची वेळ आली तशी मधल्या घरात दाराआड उभ्या असल्या सगुणाच्या आईची चिमाची घालमेल झाली. पोरगी भरल्या घराला मुकायला नको असं तिला वाटलं. मग तिनं हळूच आपल्या बंड्याला बाहेर पाठवून तिच्या बापाला आत बोलवून घेतलं. तिला घेऊन पाठीमागं वाड्याच्या परसदारात गेली. तिला म्हणाली, धनी, डोसकं फिरलं नाही ना. अहो, एवढं तालेवार पाहुणं मिळत्यात, तिथं पोरगीला सोन्याचा घास मिळेल, कशा पायी ओढून धरतायसा. वय म्हणून मोकळा वाजावा. कपाळाला आट्या पाडीत तो बायकोला म्हणाला, तुला बोलायला सोपं आहे ग, पण निस्तरायचं कसं मग. आपल्याला काय एकच पोरगी आहे वई, अजून पाठीमागं पद्मा बी आहे. चिमा म्हणाली, उद्याची कशाला काळजी करायची. पुढं काहीतरी करता येईल की. आजची येळ उद्या नसती या. 10 तोळं सोनं मागत्यात, त्याला तरी पैका कुठनं आणू. कुणाचं तरी ऋण काढूया. वय म्हणा जावा, वय. पुन्हा असलं पाहुणं मिळायचं नाही. ती आपण कणी कोंडा खाऊन दिवस काढूया, निदान पोरगीला तरी जलमभर काळजी नाही. असं चिमानं त्याला काटेकोर पटवूनच दिलं. तसा त्याचा नाईलाज झाला. तो पुन्हा बैठकीवर आला. पाहुणा जरा सुद्धा आपल्या मुद्द्यापासून पाठीमागे हटायला तयार नव्हता. मग एकदाचा पांडूनं होकार दिला. बैठक आनंदली. सुपारी फुटली. चहा पाणी आधीच झालेलं. याद्यांची तयारी सुरू झाली. चुलीवर जेवणाची पातेली चढली. इकडं सोप्यात एकमेकांना नारळ, पान, सुपारी आणि लग्नाच्या याद्या देण्याचा कार्यक्रम झाला. जेवण उरकून पाहुणे परत फिरले. आनंदाचं भरतं आल्यासारखी चिमा पांडूला म्हणाली, आत्ता बघा जीव भांड्यात पडला. माझी केवढी झालमेल झाली ती. वाटलं होतं तुम्ही आणि नाही म्हणतात की काय की. त्यावर पांडू म्हणाला,
तुझा जीव थंड झाला, पण आता माझी घालमेल वाढली या. अशी हसून ती म्हणाली, लई काळजी करू नकासा, देवाला आपली काळजी आहे की, ती उभा राहील मग तिला. त्यानं फक्त पांडुरंग पांडुरंग असं म्हटलं. लग्नाचा दिवस जवळ येईल तसा पांडू अस्वस्थ झाला. लागणाऱ्या पैशांचा मेळ जमत नव्हता. आजवर जमवलेली पै पै सगळीच गाठीची जाणार होती. पुढं परपंच चालवायचं पण अवघड होतं. आपण डोंगर कवेत घेण्याचा प्रयत्न केलाय असं त्याला वाटत होतं. मग एक दिवस त्यानं भावकीतल्या सर्जेराव अण्णापुढं आपली चिंता मांडली. तसा अण्णा म्हणाला, तू काय बी काळजी करू नकोस. गावात जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, पाहिजे तर 2 पतसंस्था बी आहे. ती तुझं शेत जमीन ठेवून आपण कर्ज उचलू, पुन्हा येईल तसं पिकातनं फेड म्हणजे झालं. असं अण्णा बोलून गेला आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला. बँकेला शेत जमीन तारण म्हणून ठेवायची हे त्याला पटत नव्हतं. तो मनाशीच म्हणाला, बाप जाद्याने काबाड कष्ट करून ह्या जमिनी सांभाळल्या. ह्या काळ्या आईनं 10 पिढ्या जगवल्या. तिला बँकेला तारण कशी ठेवायची? माणसं म्हणतील शिदू पाटलाच्या घराण्यात बी आजवर शेत घाण ठेवून कुणी कर्ज काढलं नाही. ते कर्म ह्या पांडूनं केलं. छा 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 छा, काहीतरीच काय. त्याला फार फार मोठं कोडं पडल्यासारखं झालं. त्या कोड्याची कोंडी फोडत त्यानं अण्णाला विचारलं, अण्णा, रान तारण न ठेवता काय मार्ग आहे काय? रानावर कर्ज काढायचं म्हणजे इज्जतीला बठ्ठा लागल्यागत होते. अण्णा खो खो हसला व त्याला म्हणाला, पांडा, अजून तू कोणच्या जमान्यात आहेस रे? अरे समज गाव बँकांचं पतसंस्थांचं कर्जबाजारी आहे आणि तूच काय लागून गेलास मोठा बाजीराव. अण्णाच्या बोलण्यानं तो काळवंडला, तरी पण सावरून म्हणाला, अण्णा, तसं नव्हं, दुसरं काहीतरी होतंय का बघा की. ही आत्ताची लावण पुढच्या साली कारखान्याला गेली म्हणजे वरच्यावर फेडून टाकूया. म्हणून म्हणतो तसा हात उसणं देणारा कोण आहे काय असं म्हणून अण्णानं डोकं खाजवलं, विचार केल्यासारखं करून म्हणाला, हाय हाय एक जण, पण व्याज लय घेतोय का? कोण हाय? देऊ की थोडं बहुत व्याज, असं पांडू बोलला. तसा अण्णा म्हणाला, आपल्या गावातला आबा मास्तर व्याजाचा धंदा करतोय. त्यो 10% देतोय म्हण. आपण त्याला सांगून 5% देतोय का बघाय पाहिजे आहे. आबा मास्तरचं नाव निघालं तसा पांडू वरामला. आबा मास्तर गावातला एक रिटायर्ड मास्तर. त्यानं गावातल्या आणि गावाशेजारच्या वाडीवरच आयुष्यभर मराठी शाळा मास्तरची नोकरी केली. त्याची लांबच्या गावी कधी बदली झालीच नाही, कारण तो गावातल्या झेडपी मेंबरला सदैव धरून असायचा. गावात राजकारण पण करायचा त्यो. घरचं मुळातच चांगलं होतं. 20 एकर 5 तळ जमीन, ऊसाची शेती, पाठीमागं राबणारा 2 पैलवान भाऊ. त्याच्या अंगात चांगलीच रग. मग ते रग जिरवण्यासाठी ते गावात क्षुल्लक कारणावर कोणावरही हात टाकायला कमी करायचे नाहीत. त्यामुळं गावात त्यांचा आणि आबा मास्तरांचा दबदबा वाढला. आबा तर पांढरी धोट खादीची विजार शर्ट घालायचा. शर्ट पण जुन्या वळणातला 3 बटनांचा. डोक्यावर कडक इस्त्रीची गांधी टोपी. त्या टोपीखाली दडून तो राजकारणात सक्रिय असायचा. राजकारणाच्या आडोशानं त्याचा गावातल्या गोरगरिबात 10% व्याजाचा धंदा चालायचा. आडल्या नडलेल्या माणसाला तो काहीही न विचार करता बिनधास्त पैसे द्यायचा. पुढं पैसे थकले की वसुलीसाठी पैलवान भावाची फौज असायचीच. ते कर्जदाराला रस्त्यावर आणून ठोकायचे. त्याच्या घराला कुलप लागायची. आबाची दहशत वाढत होती. गावातले पुढारी त्याच्या काखेत असायचे. मग बोलणार कोण? शिवाय पुढाऱ्यांना राजकारणासाठी आबाचा उपयोग व्हायचा. त्यामुळं आबा शाळेत सही करण्यापुरताच असायचा. अशा पुढारीच असल्या सावकार आबाचं सर्जेराव अण्णांनं नाव घेतलं म्हणून पांडू जरा वरामलाच. पण आता दुसरा इलाजच नव्हता. एकतर बँक नाहीतर आबा मास्तर, अशा दुहेरी पेचात तो सापडला. रान तारण ठेवून कर्ज घेणं त्याला पटत नव्हतं. त्यापेक्षा नुसत्या शब्दावर पैसे देणारा आबा बरा वाटला.
शिवाय अडल्या नारायणासारखी त्याची परिस्थिती झालेली, म्हणून आबाचं पाय धरण्यातच त्याला धन्यता वाटली. त्यानं अण्णाला होकार दिला. सर्जेराव अण्णा त्याला घेऊन आबाच्या घराकडे गेला. आपल्या घराच्या सोप्या चकचकीत फरशीवर अंतरल्या लोकरी जेनावर लोढ्याला टेकून आबा बसलेला. त्यानं सराईत राज करण्यासारखं त्या दोघांचं स्वागत केलं. चहा दिला. अण्णांनी आबा पुढं पांडूची अडचण मांडली. आबा घालात हसून बोलला, हे काम आहे वय, हे तर किरकोळ आहे. 50,000ला आहेत वय. दिलं समजा. त्यावर अण्णा म्हणाला, नाही पण व्याजाचं काय? ते काय तुम्हाला माहीत आहेच की. पांडूचं काय लई घेणार आहे काय? असा आबा बोलला. अण्णा म्हणाला, लय नाही पण पैसे वर्षाच्या बोलणं घेणार आहे, म्हणून म्हणतो 5% द्या. आबा म्हणाला, अण्णा लई कमी होतंय. गरीबाला लई चेंगरू नकासा. आता तुमचा शब्द राखायचा म्हणून 7% देतो. पुढं काय बोलायचं नाही. ह्यो काय भाजी बाजार नाही आहे. असं आबा म्हणतात अण्णांच्या पुढे जास्ती बोलायची हिंमतच झाली नाही. त्यांनी फक्त पांडूकडं पाहिलं. नजरेनंच पांडूला काय करायचं म्हणून प्रश्न केला. आता पांडूलाही दुसरा मार्गच नव्हता. तो आदाशीपणानं म्हणाला, बरं ठीक आहे, चालेल. आबाच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा उमटल्या. त्यानं भावाला हाक देऊन आतून बायकोकडून तिजोरीतले 50,000 रुपये आणायला सांगितले. काही वेळात भावानं नोटांची बंडलं आणून आबाच्या पुढ्यात ठेवली. ती बंडलं कुरवाळीत आबा म्हणाला, पण माझी एक अट आहे. अण्णांनी आणि पांडूनं डोळं विस्पारलं. पुढं आबा म्हणाला, अण्णा या पैशाला म्या काय तारण घेतलं नाही. फक्त तुमच्या शब्दावर पैसे देतो या. पण तुम्ही तोंडीच असं समजा की ह्या पांडूचा वाडा ह्या पैशाला तारण. नुसतं समजा हो. तुम्ही पैसे दिल्यावर काय लढतर होणार नाही. पण आबानं पुढचं बोलणं अपुरं ठेवतच पांडूच्या हातात अण्णांच्या साक्षीनं नोटांची बंडलं दिली. ती पांडूनं खिशात घातली. घरी जाताना त्याच्या मनात आबाचे शब्द रुंजी घालत होते. त्या शब्दाने त्याला भान आलं. आबा आपल्या वाड्यावर टपून आहे हे त्याला उमगलं. पण आता इलाज नव्हता. पुढं सगुणाचं लग्न थाटात पार पडलं. पाहुण्यांना ठरलेला हुंडा पांडूनं दिला. सगुणा आनंदानं सासरी नांदू लागली. 1 वर्ष उलटलं. उसाचा फड गेला होता. कारखान्याचं पहिलं बिल हातात पडलं. पांडूनं आबाचं पैसे भागवायचं ठरवलं. पण पुन्हा परपंच आडवा आला. सगुणा माहेरी बाळणपणाला आलेली. तिला मुलगा झालेला. घर आनंदलेलं. चिमा पांडूला म्हणाली, सगुणाला पहिला पोरगा झालाय. तिच्या तिकडची पै पाहुणं, त्यांच्या पाहुण्यांचं पाहुणं आता पोराच्या बारशाला येतील. आपण बी पोराच्या आणि जावयाच्या अंगावर सोन्याचा एखादा डाग घालाय पाहिजे. दिवाळीला बी जावयाला आणला नाही. आता काहीतरी करायलाच पाहिजे. अशी सविस्तर चिमानं बारशाची अडचण पांडू पुढं मांडली. त्याचाही नाईलाज झाला. त्यानं मनाशी ठरवलं, आबाचं पैसे पुढच्या दुसऱ्या बिलात थोडंफार भागवू. पण आत्ता आलेली वेळ पार पाडली पाहिजे आहे. या इराद्यानं त्यानं उसाचं बिल नातवाच्या बारशावर उधळलं. बारसं पार पडलं. दिवस सरकत निघाले. घरात येणारा पैसा घरात आणि पै पाहुण्यांच्या सरबराईत मुरत गेला. आबा मास्तरचे कर्ज फुगत गेले. त्याचे पैसे परत फिरेनात. तोही फार तगादा लावून पैसे मागत नव्हता. बघता बघता 4 वर्ष गेली. आबाच्या 50,000चे व्याजावर व्याज करून आबाने 2 लाख केले. आता मात्र वसुलीसाठी आबा हट्टाला आला. त्याने 1 टाक सर्व रकमेसाठी तगादा लावला. हप्त्यानं पैसे घ्यायला तो तयार नव्हता. शेवटी अण्णानं मध्यस्थी केली. तेव्हा आबा म्हणाला, पैसे नकोत, वाड्याचा कब्जा पाहिजे. तो पण वाडा खरेदीपत्र करून पाहिजे. लई लांबड लावली तर महागात पडल. अशी आबानं धमकीच दिली. नाही होय नाही होय म्हणण्यात आणखीन 6 महिने गेले. पुन्हा व्याज वाढलं. ते 2.5 लाखावर गेलं. शेवटी काहीच पर्याय राहिला नाही.
रान विकायचं धाडस होत नव्हतं. आबाला वाडा द्यायचा ठरला. वाड्याची किंमत 2.25 लाख झाली. वरचे 25,000 कधी पण सवडीनं द्यायचे ठरले. त्यावरचं व्याज बंद झालं आणि एक दिवस वाडा आबाच्या ताब्यात गेला. चिमानं पुन्हा हाक दिली. पांडूला म्हणाली, कसल्या तंद्रीत हायसा? उठा की त्या वाकळ्याच्या घडीवरनं. दिवस बी वर आल्याचं कळना म्हणा की. तोंडातली तंबाखूची पिचकारी टाकून गुडघ्यावर दोन्ही हातांचा रेटा देत पांडू उठत उठत पुटपुटला. तंद्री नव्ह, एक लई वंगाळचं पांडोळ्या फुडणं गेलं. तो छपराच्या तोंडाशी आला. धाकट्या पण आता लग्नाचं वय झाल्या पद्मानं त्याच्या हातात पाण्याचा तांब्या ठेवला. त्यानं चूळ भरत पद्माकडे पाहिलं. मनाशीच म्हणाला, आता ह्या पोरगीचं लगीन कसं करावं? बायकोनं चुलीतली काळी राख त्याच्या तळहातावर दिली. ती दाताला घासत घासत तो छपराच्या तोंडाशेजारीच बसला. बंड्यानं कॉलेजला जायला छपरातून सायकल बाहेर काढली. बंड्या 12वी होऊन आता कॉलेजच्या 2ऱ्या वर्षापर्यंत गेला होता. त्याला बघून पांडू म्हणाला, बंड्या, अजून किती शिकायचं म्हणतोय रे? हाय, या शिक्षणावर कुठं नोकरी मिळत नाही काय? तसं पाठीमागे फिरून बंड्या म्हणाला, मिळतीये की, पण लाच द्यायला लागती. मी आईजवळ रोज सांगतो, या आरोग्य सेवकांची भरती आहे. मी अर्ज केलाय. लाच द्यायला 50,000ची तरतूद करायला पाहिजे. बंड्याचं बोलणं ऐकून पांडू कातावला. तो व्याकुळपणे त्याला म्हणाला, बंड्या, पैसे काय झाडाला लागल्यात होय रे? आता तू बघतोय असंच घरात काय आहे आणि काय नाही ते. तसा बंड्या म्हणाला, म्हणून म्हणतो गावंदरीची पट्टी ऐकूया. तिला दर बी चांगला आहे. मला नोकरी बी मिळेल आणि ह्या छपराच्या जाग्यावर चांगलं घर पण बांधूया. असं बंड्या म्हणता त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो उठून उभा राहत बंड्याला म्हणाला, बंड्या, जरा विचारानं बोल. आजवर आपल्या खानदानात कोणी काळ्या आईचा बाजार मांडला नाही. ते काम तू करायला निघालास बाई. रान नाही पण वाडा ऐकला. हे तुमचं खानदान? असं म्हणत बंड्यानं सायकलवर टांग टाकली. त्याला शिव्या घालीत चरपडत पांडा छपरात गेला. काही वेळानं पांडाचा राग शांत झाला. तशी त्याच्यापुढं चहाचा कप देत चिमा म्हणाली, पोरग आता बरोबरला आलंय. त्याचा विचार करा. त्या आबा सावकाराचं बी पैसे द्यायचं आहे. ते धाकट्या पुरीचं बी कुठं तरी बघायला पाहिजे आहे. या समद्याचा विचार करायला नको काय? कपातला चहा संपवून पांडू म्हणाला, तुझा काय विचार आहे ते स्पष्ट सांग. मला कसला आला विचार? मी आपली तुमची राबणारी बायको आहे. तुम्हासनी काय सांगायचा मला काय अधिकार आहे? यावर आगतिक झाला. पांडू न बोलताच उठला. चिमानं काढल्या म्हशींच्या दुधाची किटली घेऊन गावातल्या डेअरीकडे दूध घालायला गेला. गावाच्या तोंडाला समोरून आबा मास्तरची मोटरसायकल आडवी आली. त्याच्याजवळ येऊन थांबली. गाडीवर बसूनच आबा त्याला म्हणाला, पांड्या, त्या 25,000चं काय झालं? लेका, बिनव्याजी किती दिवस वापरणार आहेस? पैसे देणार आहेस का तुझी गावंदरीची पट्टी लिहून देणार आहेस? पांड्यानं खाली मान घातली. त्याला म्हणाला, करतो काहीतरी इलाज. लवकर कर, नाहीतर तुझं काय खरं नाही बघ. असं म्हणून आबानं गाडीला किक मारली आणि निघून गेला. पाठमोरे आबाकडे पाहत पांडू म्हणाला, कसली सावकारकीची ही अवलाद म्हणायची? 50,000चं 2 लाख दिलं तरी बी 25,000 मागतो. या गरीबाला काय न्याय हाय काय नाही? देवा, कसं डोळं झाकून घेतलंच म्हणायचं. तो खाली मान घालून गावात शिरला. पांडा चावडी शेजारच्या दूध डेअरीत आला. डेअरी पुढं रिकाम टेकड्या माणसांचा घोळका वर्तमानपत्र वाचत समोरच्या कट्ट्यावर बसलेला. पांडानं आत डेअरीत जाऊन दुधाची किटली कॅनमध्ये रिकामी केली. दूध पुस्तकावर तिथल्या पोरानं दूध लिहिलं. रिकामी किटली घेऊन पांडा बाहेर माणसांच्या घोळक्या शेजारीच कट्ट्यावर बसला. तिथं एक तरुण पोरग पेपर वाचता वाचता शेजारच्या पोराला म्हणालं, पेपरात बातमी हाय,
कर्जबाजारीपणाला कंटाळून विदर्भात 200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि मग सरकारनं प्रत्येकी 1-1 लाख रुपये द्यायची घोषणा केली. नुसती घोषणाच रे, कोण कुणाला काय देणार नाही. असं दुसरं पोरगं म्हणालं. असं पहिलं म्हणालं, शेतकरी तरी काय करील, रानात पीक येत नाही, येतंय त्यात प्रपंच चालत नाही, बँकाची कर्ज भागत नाहीत, मग गळफास हाच उपाय. पण पण म्हणून कर्ज फिटेल काय, फायदा आहेच की. आत्महत्या केली की सरकारी यंत्रणा कामाला लागते. कोण खाजगी सावकार असला तर त्याला बेड्या पडत्यात, मग तो पैसा मागत नाही, शिवाय सरकारी मदत. हा संवाद ऐकून पांडा कासावी झाला. तो मोकळी किटली घेऊन उठला, रानाच्या रस्त्याला लागला, खाली मान घालून विचार करीत निघाला. म्हणाला, रान पण पहिल्यासारखं पिकत नाही, जे घालावं ते बी पदरात पडत नाही, काढल्याला कर्ज फिटलं नाही, 50चं 2.5 लाख झालं. उपकार केल्यासारखं वरचं 25 आबानं बिनव्याजी ठेवल्यात, पण राहिलेल्या 25साठी आभा गावंदर लिहून घ्यायची भाषा करतोय. काय बनावं या अन्यायाला. पोरग नोकरीसाठी 50,000 मागते, काय चुकीचं आहे त्याचं तरी. नोकरी लागली तर ते सुखाने 4 घास खाईल की, नाहीतर आपल्या वाट्याला जो भोग आलाय तोच त्याच्या वाट्याला यायचा. एक कर्जबाजारी पांडू मरायचा आणि त्याच्या जागी बंड्या यायचा कर्ज फेडायला. अशीच त्याची बी हया जायची. नको नको, त्यापरीस एकतर गळफास नाहीतर गावंदरीचा बाजार. होय, त्याच टायमाला गावंदर दिली असती तर वाडा गेला नसता माझा. हे संसार उघड्या रानात करायची पाळी आली नसती. मी पोरा बाळांचं लई लई वाईट केलं. असा विचार करीत करीत पांडा मळ्यात आला. त्याच्या जीवाची घालमेल झाली, त्याला घाम फुटला. चिमानं त्याला पाणी दिलं. दिवसभर उपवास केल्यासारखा त्यानं अन्नाला स्पर्श केला नाही. घरात फक्त बरं वाटणं झाले एवढंच म्हणाला. दिवसभर बंड्या पण रागात होता. रात्री बंड्याचा राग निवाळला. तो बापाला म्हणाला, बापू, मला नाही नोकरी मिळाली तरी चालेल, मी पण तुमच्या ह्या रानातनं सोनं पिकवीन. त्यावर उदासपणे पांडा म्हणाला, पोरा, सोनं पिकवायचं दिवस संपलं रे. आता चांदी बी पिकत नाही. आता रानापरास नोकरीच बरी. तू म्हणतोस तसंच करूया. होय, गावंदरीचा बाजार करूया. बंड्या काहीच बोलला नाही. बाप लेकाने जेवणं उरकली. पांडानं छपरापुढच्या मोकळ्या रानात अंथरून टाकलं. त्याच्या अंथरुणा शेजारी चिमा येऊन बसली. बसल्या बसल्या त्याला म्हणाली, आत्ता बघा माझं मन थंड झालं. सकाळी पोरगं तुमचं बोलणं खाऊन शाळेला गेल्यापासनं माझं चित्तच थाऱ्यावर नव्हतं. तुम्ही गावंदर इकायचा निर्णय घेतलासा ते ऐकून माझी सगळी घालमेल थांबली बघा. तो काहीच न बोलता अंथरुणावरच्या घोंगड्यात शिरला. चिमा उठून अंधारातच छपराकडे गेली. तो घोंगडीच्या आतून पुटपुटला, आता ही जिंदगी घालमेलीतच संपायची. घालमेल. मध्यरात्रीला तो उठून अंथरुणावर बसला. आता झोप लागत नव्हती. सकाळी दूध डेअरी पुढत पोरांनी वाचली वर्तमानपत्रातली बातमी मनातून जात नव्हती. शिवाय गावातला वाडा विकला म्हणून बंड्या दोष देत होता. उद्या गावंदरीला गिराईक बघायचं होतं. त्याच्या मनात कल्लोळ उठला. आपल्या हातनं रान इकायचं पाप आता करायला नको. वाडा दिला ती पण लई मोठी चूक झाली. आबा मास्तरच्या दादागिरी पुढं आपण डोळं पांगळं झालो. काय चाललंच नाही. पुन्हा असली चूक करायची नाही. आता गावात बी गावंदरीच्या पट्टीशिवाय जागा उरली नाही. ती दिली तर पुढच्या पिढ्यासनी गावात पाय ठेवाय जागा उरली नाही. त्या परास आपण बी त्या विदर्भातल्या शेतकऱ्याच्याच मार्गाने गेलं तर.
शेवटच्या प्रश्नचिन्हानं त्याच्या मनाचा ठाव घेतला. त्यानं कठोर निर्धार केला. तो अंथरुणावरून उठला. चुहू बाजूला शिवारभर दाट अंधार पसरलेला. बांधावरच्या बाबळीच्या झाडावर घुबड खुत्कारत होतं. अंधारात पांदा आडाला रातवा चकचक करून आवाज देत होता. अंधाराचा वेध घेत तो समोरच्या मांडवात बसल्या गाईजवळ गेला. तिच्या गळ्यातली एक दोरी सोडून त्यानं गुंडाळून हातात घेतली. गाईनं प्रेमानं त्याचा हात चाटला. त्यानं तिचा माथा थोपटला. तिच्या प्रेमानं त्याला गाईवरून आलं. त्याचे डोळे भरून वाहू लागले. तो मनाशीच म्हणाला, ही मुख्खी जनावरं केवढा जीव लावत्यात. आपण गेल्यावर यासनी कोण सांभाळिले. लय लय जीवाभावानं यासनी जपलंय आम्ही. असा विचार करीत तो बाजूला झाला. पुढं अंधार आणखी गडद होता. त्या अंधारात डेरेदार आंब्याचं झाड चांदण्याच्या मंद प्रकाशात घुमटासारखं दिसत होतं. ते झाडच आता त्याला शेवटचा विसावा वाटत होतं. पाठीमागं वळून त्यानं छपराकडे पाहिलं. छप्पर शांत होतं. त्या छपराकडे हात जोडून तो म्हणाला, चिमा, बंड्या, मला माफ करा. तुम्हासनी कर्जात ढकलून मी आता पंढरीच्या विठोबाला भेटायला निघालूया. त्यानं एक वेळ संपूर्ण शिवारभर नजर फिरवली आणि हातात दोरी घेऊन तो आंब्याच्या दिशेनं जड पावलानं अंधारात चालत गेला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.